नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर रितू तावडेंचा बसने प्रवास. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह महापौर तावडे यांचा बसने प्रवास. मुंबईच्या वांद्रे पूर्वमधील गरीबनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. अतिक्रमण हटवण्यासाठी 2 दिवसीय मोहिमेत 140 घरं पाडण्यात येणार. भीमाशंकर देवस्थानच्या कायापालटासाठी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत तब्बल 172 कोटी 22 लाख रुपयांच्या आदर्श ग्राम विकास आराखड्याला मंजुरी. उल्हासनगरमध्ये महायुतीतील खदखद समोर. महासभेच्या वादावरून भाजप शिवसेना आमने-सामने. नवीन शिवसैनिकांमुळे युती धोक्यात, भाजपचा आरोप. गणेश नाईकांनी पालघर अपघात स्थळाची केली पाहणी. नाईकांकडून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून 5 लाखांची मदत. विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जून रोजी मतदान होणार. 2 रोजी निकाल लागणार. नागपुरात संघ मुख्यालयाची रेकी आणि टेरर फंडिंगचा उलगडा. संघ मुख्यालय रेकी प्रकरणात दहशतवादी हालचालींचा तपास. पुण्यात 5 दिवसात दुसऱ्यांदा इंधन वाढ. पेट्रोल 90 तर डिझेलमध्ये 95 पैशांनी वाढ. नागरिकांच्या खिशाला कात्री. हिंगोलीच्या बोल्डा फाट्यावरील पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा. गर्दी झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण. डिझेल टंचाईमुळे शेतीची कामं खोळंबली. बीडच्या मांडवखेल परिसरात मोरांची शिकार करणाऱ्या 4 जणांना गावकऱ्यांनी पकडलं. घटनेमुळे परिसरात खळबळ. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.